आज आपण इयत्ता तिसरीची ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 पाहणार आहोत. ही स्पर्धा परीक्षा एकूण 200 गुणांची असते. त्यामध्ये 100 प्रश्न असतात. प्रत्येकी प्रश्न हा 2 गुणांचा असतो. आपण पहिला प्रश्न पाहूया. हंसाच्या ओरडण्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 कलरव, पर्याय क्रमांक 2 केकारव, पर्याय क्रमांक 3 गुंजारव, पर्याय क्रमांक 4 बुनबुन. तर पर्याय क्रमांक 1 कलरव हे आपले उत्तर बरोबर आहे, कारण दुसरा पर्याय आहे केकारव. केकारव हा मोराच्या ओरडण्याचा आवाज आहे. गुंजारव हा भुंग्यांचा किंवा मधमाशांचा असतो आणि बुनबुन ही डासांची असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 कलरव, हंसाच्या ओरडण्याला कलरव असे म्हणतात. औषध कडू आहे हे कोणत्या ज्ञानेंद्रामुळे समजते? डोळे, आपण डोळ्याने पाहतो म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. त्वचाने आपल्याला समजते का चव? नाही. कानाने आपण आवाज ऐकतो म्हणून पर्याय क्रमांक 2 जिभेमुळे आपल्याला औषध कडू आहे हे समजते, म्हणून पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न. वडिलांच्या आईला काय म्हणतात? आई, माई, आजोबा की आजी? तर आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. कारण आपण स्वतःच्या आईला आई म्हणतो आणि माई हा आईचाच समानार्थी शब्द आहे. आणि वडिलांच्या आईला विचारले, वडिलांच्या वडिलांना विचारलं असतं तर आजोबा आला असतं, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. खालील पर्यायांतील अयोग्य जोडी कोणती ते ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीची. केसांची बट किंवा जट बरोबर आहे. 2 नंबर. पोत्याची थप्पी हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. वाद्याचा वृंद हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. तारकांचा कुंज हा पर्याय चुकीचा आहे, कारण तारकांचा पुंज असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. 5 नंबर. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय आहे? तर कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव केशवसूत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 6. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणी दिली? तर पर्याय क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली ही घोषणा आहे. प्रश्न 7. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर पर्याय क्रमांक 2 ज्ञानेश्वरी हे आपले बरोबर उत्तर आहे, कारण दासबोध आपले पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ज्ञानेश्वरी, कारण दासबोध हा ग्रंथ संत रामदास यांनी लिहिला आहे. रामायण हे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि गीताई हा आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणून संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 8. रवींद्रनाथ टागोरांना नोबल पारितोषिक किती साली मिळाला? तर पर्याय क्रमांक 1 1913, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. कम्प्युटरला मराठीत काय म्हणतात? 1 संगणक, 2 आंतरजाल, 3 भ्रमणध्वनी आणि 4 लेखणी. तर पर्याय क्रमांक 1 संगणक. 10वा प्रश्न. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 1 26 जानेवारी 1950, 2 15 ऑगस्ट 1948, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 रोजी आणि पर्याय क्रमांक 4 1 मे 1960. तर पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे. आणि 26 जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तसेच 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 11.
राष्ट्रपिता ही पदवी कोणत्या थोर पुरुषास दिली? पर्याय क्रमांक 1 मोहनदास करमचंद गांधी, पर्याय क्रमांक 2 ज्योतिबा फुले, पर्याय क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक आणि पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. तर राष्ट्रपिता ही पदवी मोहनदास करमचंद गांधी यांना दिली होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. जसे घोड्याचा तबेला तसे उंदराचे काय? पर्याय क्रमांक 1 वारूळ, पर्याय क्रमांक 2 मोदक, पर्याय क्रमांक 3 जाळे आणि पर्याय क्रमांक 4 बीळ. आपले योग्य उत्तर आहे बीळ. कारण वारूळ हे मुंग्यांचे आणि सापाचे असते, जाळे हे कोळ्याचे घर आहे, तसे उंदराचे बीळ म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 13. नाखवा कोणाला म्हणतात? 1 विमान चालविणारास, योजना आखणारास, मोठे जहाज चालवणारास किंवा होडी चालविणारास. तर पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. होडी चालवणाऱ्यास नाखवा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. खालील पर्यायातील कोणते फूल सुवासिक नाही? 1 धोतरा, 2 मोगरा, 3 पारिजातक आणि 4 गुलाब. गुलाब हे सुवासिक आहे, मोगरा पण सुवासिक आहे. तर पर्याय क्रमांक 1 धोतरा हे फूल सुवासिक नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 15. पुढीलपैकी 3 चाकी प्रवासाचे वाहन कोणते? पर्याय क्रमांक 1 सायकल, पर्याय क्रमांक 2 रिक्षा, पर्याय क्रमांक 3 आगगाडी, पर्याय क्रमांक 4 बस. तर पर्याय क्रमांक 2 रिक्षा ही 3 चाकाची असते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिक्षा. कारण सायकलला 2 चाके असतात, आगगाडीला सुद्धा 3 पेक्षा जास्त चाके असतात आणि बसला सुद्धा 3 पेक्षा जास्त चाके असतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 रिक्षा. इथे आपला विभाग क्रमांक 2 गणित चालू झाला आहे. प्रश्न 16. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात वर्तुळ व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? इथं आपल्याला 3 वर्तुळ दिलेले आहेत, अधिक 3 चौकोन दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज 1110 आली पाहिजे असं सांगितले. मग इथं काय करायचं? पर्याय क्रमांक 1 टाकून बघायचा. तिन्ही वर्तुळामध्ये 3 3 3 लिहायचं, अधिक 5 5 5 आणि त्यांची बेरीज करायची. 5 आणि 3 8, खाली तर दिले 0, मग हे बसणार नाही. मग पुढचा अंक टाकून बघायचा. 6 6 6 अधिक 3 3 3 6 3 9, हे पण बसत नाही, कारण 1110 बेरीज यायला पाहिजे आहे आपल्याला. नंतर पर्याय क्रमांक 3 टाकून बघायचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये कोणते अंक आहेत? 3 3 3 अधिक 7 7 7, 7 आणि 3 10, 10शी 0 हातच्या गेले 1, 7 आणि 3 10, 10शी 0 10 आणि वरचा 1 11, 11शी 1 हातच्या गेले 1, 7 आणि 3 10, 10 आणि वरचा हातच्या 1 11, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी 3 अंकी समसंख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 आहे 301, ही विषम संख्या आहे. दुसरा पर्याय क्रमांक आहे 38. 38 ही समसंख्या आहे, परंतु ती 2 अंकी आहे. आपल्याला इथे काय सांगितले आहे? खालीलपैकी 3 अंकी समसंख्या. 38 ही 2 अंकी समसंख्या आहे. तिसरा पर्याय क्रमांक 452 ही 3 अंकी समसंख्या आहे. 333 ही विषम संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 452. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18. घड्याळातील मिनिट काटा 6 वर व तास काटा 12 व 1 यांच्यामध्ये आहे, तर किती वाजले? पर्याय क्रमांक 1 आहे 1.5, पर्याय क्रमांक 2 12.5,
पर्याय क्रमांक 3 6.5 आणि पर्याय क्रमांक 4 पावणे 1. तर आपलं योग्य उत्तर आहे 12.5. कारण दीड केव्हा वाजतात 1 आणि 2च्या मध्ये तास काटा आणि 6 वर मिनिट काटा असतो तेव्हा दीड वाजतात. 6.5 केव्हा वाजतात 6 आणि 7च्या मध्ये तास काटा आणि 6 वर मिनिट काटा असतो तेव्हा 6.5 वाजतात. आणि पावणे 1 हे 12 आणि 1च्या मध्ये तास काटा आणि 9 वर मिनिट काटा असतो तेव्हा पावणे 1 वाजतात. म्हणून मिनिट काटा 6 वर व तास काटा 12 आणि 1च्या मध्ये आहे तर 12.5 वाजले असतील. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19. रामपूर या गावात 650 मिमी पाऊस पडला तर डोंगरवाडीत 76 सेमी पाऊस पडला तर दोन्ही ठिकाणच्या पावसात किती मिमी पावसाचा फरक आहे? तर पर्याय क्रमांक 1 110 मिमी. प्रश्न 20. 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 अधिक क बरोबर 13 गुणुले 9 तर क ची किंमत किती? आता इथे आपल्याला क ची किंमत काढायला सांगितली आहे. मग इथं काय करायचं, 13 अधिक 13 अधिक किती वेळा दिलेला आहे? 5 वेळा 13 दिलेला आहे. मग 13 पंचे 65 अधिक क, ह्या क ची किंमत आपल्याला माहीत नाही. बरोबर पुढं काय दिलंय 13 गुणुले 9, 13 9 117. इथं लिहून घ्यायचं 117. 117 आणि 13 5 65. काढायचं काय आपल्याला, क ची किंमत काढायची आहे. ह्या सर्वांची बेरीज मिळून 117 आली पाहिजे. मग काय करायचं, 65 मध्ये पहिल्या पर्यायात काय दिलेलं आहे 4. 65 अधिक 4 किती येतील 69. मग ही पर्याय बसत नाही. मग 65 अधिक 65 टाकून बघायचं, बरोबर 117 येते का? नाही. मग 65 अधिक 117 करून बघायचं, मग 117 येते का उत्तर? नाही. मग 65 अधिक 52 टाकून बघायचं, 65 अधिक 52 बरोबर 117. म्हणून क ची किंमत 52 येईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 52. कारण 65 अधिक 52 बरोबर 117. म्हणून 20व्या प्रश्नाचे उत्तर आहे क ची किंमत 52, पर्याय क्रमांक 4.